नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच पावसाची बातमी समोर येत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पावसासंदर्भातील संपूर्ण अपडेट. तर महाराष्ट्रात आज हवामानात काही महत्त्वाचे बदल दिसणार आहेत. आता IMDने 26 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. हे जिल्हे आहेत कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सोबतच उत्तरेकडील महाराष्ट्रातील जिल्हे. आता या भागात पडणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस, सोबत होणार आहे विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी वादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि पावसाची शक्यता थोडी जास्त आहे, तर इतर काही भागात मध्यम ते हलका पाऊस पडू शकतो. काही भागात ढगाळ आकाशाची स्थिती राहणार आहे. तर कोकणमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सकाळपासूनच आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम पावसाच्या सल्ल्यासह काही ठिकाणी पावसाचा जोर धरू शकेल. विशेष म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळच्या ठिकाणी राजमार्ग, किनारपट्टी भाग, घाट रस्ते पाण्यामुळे धुके आणि किंवा काळ्या ढगांनी अडचणीत येऊ शकतात. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिले तर सोबतच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर व सोलापूर या दिवसात काय हलके ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी रात्री काही ठिकाणी वीज आणि वारा यांचा प्रभाव जाणवू शकतो. आता उत्तर महाराष्ट्रात पाहिले तर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात ढगाळ वाढ होण्याची शक्यता आहे. या भागात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. दीर्घ पावसाची अपेक्षा कमी आहे, पण अचानक मध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच मराठवाड्यात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर सोबत बीड, लातूर, नांदेड, जालना सोबतच परभणी व हिंगोली या भागांमध्ये रात्रीच्या तासात पाऊस आणि वीज, ओले वातावरण, दिवसाला ढगाळ आकाश व किंचित सूर्यप्रकाश जाणवणार आहे. उष्णता आणि दमटपणा अनुभवला येणार आहे. सोबत विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा इत्यादी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यात अपेक्षित आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी हवेत दमटा अनुभव होईल, ज्यामुळे बाहेर पडताना किंवा प्रवास करताना त्रास होऊ शकतो. धन्यवाद.